नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। घरणी जवळ महामार्गावर दरोडा, 2 कार वाढवून मारहाण, 3.47 लाखाचा अवैध लुटला। घरणी जवळ दरोडा, 2 वाहनावर हल्ला, महिलासह प्रवाशांना मारहाण। महामार्गावर प्रवाशी लक्ष, 4 जणांवर हल्ला, दागिने आणि रोख रक्कम लंपास। पहाटे महामार्गावर लूटमार, 4 दरोडेखोर सक्रिय, पोलिसाची 5 पथके तपासात। लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग घरणी तालुका चाकूर गावाजवळ शनिवारी दिनांक 20 जून रोजी पहाटेच्या सुमारास 2 कार अडवून प्रवाशाकडून मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची गंभीर घटना घडली। या प्रकरणात एकूण 3,47,250 रुपयेचा अवैध लंपास करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर येथील व्यापारी कांता प्रसाद पुष्करलाल तापडिया हे कुटुंबासह कार KL24BL 0600 मधून प्रवास करीत होते। पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास घरणी गावाजवळ वाहनाखालून आवाज आल्याने चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी केली। त्यावेळी पाठीमागून आलेल्या सुमारे 20 ते 25 वयोगटातील 4 अनोळखी व्यक्तींनी कारला घेराव घातला। संशयितांनी वाहनातील महिला आणि पुरुषांना दमदाटी करत मारहाण केली आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली। त्यानंतर त्याच मार्गावर जात असलेल्या माधव देवार यांच्या MH40 CQ 6481 कारलाही अडवण्यात आले। या वाहनातील प्रवाशांनाही मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेण्यात आले। या घटनेत तापडिया कुटुंबाकडील 2,83,250 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम तसेच देवार कुटुंबाकडील 64,000 रुपये किमतीचे दागिने असा एकूण 3,47,250 रुपयेचा मुद्देमाल लुटण्यात आला। घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानंद भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। कांता प्रसाद तापडिया यांच्या फिर्यादीवरून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 5 पथके तयार केली असून पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे पुढील तपास करीत आहेत। धन्यवाद।